नमस्कार. प्राचीन भारताच्या प्रशासकीय उत्क्रांती आणि सांस्कृतिक बदलांचा मागोवा घेणाऱ्या या सविस्तर विश्लेषणात तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण आज असा एक रंजक प्रवास करणार आहोत ज्यामुळे भारताचा प्रशासकीय पाया नक्की कसा रचला गेला आणि आधुनिक भारताची जडणघडण कशी झाली हे अगदी स्पष्ट होईल. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणात आपण प्रामुख्याने 6 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. अगदी वैदिक काळातील मुळापासून ते मौर्य काळात आलेलं केंद्रीकरण, राज्यकारभारात धर्माची असलेली भूमिका, त्यानंतरचं गुप्त काळातलं सुवर्णयुग, मग दक्षिणेकडील जबरदस्त सागरी सत्ता आणि शेवटी या सर्वांमधून तयार झालेला एकतेचा वारसा. हा तोच प्रवास आहे ज्याने आपल्या अनेक प्रशासकीय संकल्पनांना जन्म दिलाय. आता कोणत्याही राजघराण्याचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर आधी त्याचा कालक्रम आपल्या डोळ्यांसमोर असायला हवा. वैदिक काळापासून सुरुवात करून महाजनपदे, मग मौर्य साम्राज्य, पुढे गुप्त आणि शेवटी हर्षवर्धनाचा काळ, असा हा शतकानुशतकांचा प्रवास आहे. या टप्प्यांमधून गेल्यावर तुम्हाला भारतीय प्रशासन वेळेनुसार कसं विकसित होत गेलं याचं एक अतिशय स्पष्ट चित्र दिसेल. आपला पहिला टप्पा आहे वैदिक काळापासून लोकशाही सभांपर्यंतचा प्रवास. खरं सांगायचं तर प्रशासनाचा अगदी मूळ पाया याच काळात घातला गेला जिथे खऱ्या अर्थाने लोकशाहीची बीजे पहिल्यांदा रोवली गेली होती. यातली सर्वात रंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनपद ही संकल्पना. याचा अगदी सोपा अर्थ होतो लोकांचा प्रदेश. विचार करा, हा तो काळ होता जेव्हा समाजाला आणि वेगवेगळ्या गटांना स्वतःची अशी एक विशिष्ट प्रादेशिक ओळख मिळू लागली होती. इथूनच राज्य या संकल्पनेचा खऱ्या अर्थाने उगम होतो. प्रशासकीय विकासाचा हा टप्पा अतिशय लक्षवेधी आहे. म्हणजे बघा, कुटुंबापासून म्हणजेच कुळापासून सुरू झालेली ही व्यवस्था गावापर्यंत आणि पुढे जन ते थेट राष्ट्रापर्यंत कशी टप्प्याटप्प्याने विकसित होत गेली. याच ठिकाणी राजा हा खऱ्या अर्थाने जनतेचा प्रमुख बनला. न्याय देणं, सुरक्षितता ठेवणं आणि धार्मिक विधी पार पाडणं या सगळ्या मोठ्या जबाबदाऱ्या आता राजाकडे आल्या होत्या. आणि या सुरुवातीच्या लोकशाही संस्था नक्की कशा होत्या हे समजून घेण्यासाठी सभा आणि समिती यांच्यातला फरक लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. सभा म्हणजे उच्चभ्रू लोकांचा किंवा ज्येष्ठांचा सल्लागार गट, तर समिती म्हणजे जिथे सामान्य जनतेचा थेट आणि मुक्त सहभाग असायचा. ज्येष्ठांचा सल्ला आणि सर्वसामान्यांचा सहभाग या दोन्हींचा किती उत्तम समतोल तिथे साधला गेला होता हे यातून दिसून येतं. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूया, जो आहे मौर्य काळातील केंद्रीकरण आणि प्रशासन. 16 महाजनपदांच्या विभागलेल्या काळानंतर आपण थेट एका विशाल मौर्य साम्राज्यात प्रवेश करतो. सत्तेचं पूर्णपणे केंद्रीकरण होण्याचा आणि निरंकुश सत्तेकडे जाण्याचा हा एक अत्यंत महत्त्वाचा वळणबिंदू होता. चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक यांसारख्या महान शासकांचा हा काळ. या दिग्गजांनी केवळ राज्याचा विस्तारच केला नाही, तर राज्यकारभाराची संपूर्ण दिशाच बदलून टाकली. प्रधानमंत्री कौटिल्यांच्या साथीने पाटलीपुत्रावरून एका अशा अभूतपूर्व साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली ज्याने पुढे जाऊन कलिंग युद्धानंतर धम्म आणि अहिंसेचा मार्गही जगाला दाखवला. यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांची प्रशासकीय रचना. ही व्यवस्था अत्यंत केंद्रीकृत होती. एवढ्या विशाल आणि सतत विस्तारणाऱ्या साम्राज्यावर नियंत्रण ठेवायचं कसं? त्यासाठी त्यांनी महामात्र म्हणजेच प्रांतिक राज्यपालांची नियुक्ती केली आणि त्यासोबतच एक अत्यंत व्यापक गुंतागुंतीची गुप्तचर यंत्रणाही उभी केली. त्या काळातल्या प्रशासनासाठी हा दृष्टिकोन खरोखरच एका क्रांतीपेक्षा कमी नव्हता. पुढचा तिसरा भाग आहे राज्यकारभारातील धर्माची भूमिका. आता आपण एका वेगळ्या पण तितक्याच महत्त्वाच्या पैलूवर लक्ष केंद्रित करणार आहोत. राजकीय सत्ता आणि सामाजिक प्रशासन यांच्याशी धर्म कसा घट्ट जोडला गेला होता हे पाहणं अतिशय रंजक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वेगवेगळ्या राजघराण्यांच्या काळात या धार्मिक बदलांचा राजकीय सत्तेवर आणि वैधतेवर नक्की काय प्रभाव पडला. इसवी पूर्व 185 ते थेट 7व्या शतकापर्यंतची सामाजिक आणि राजकीय गतिशीलता समजून घेण्यासाठी हा प्रश्न अगदी केंद्रस्थानी आहे. सत्ताधाऱ्यांनी लोकमतावर पकड मिळवण्यासाठी धर्माचा कसा आधार घेतला? इथे आपण पूर्णपणे तटस्थपणे विचार केला तर लक्षात येतं की राज्यकर्त्यांनी आपल्या सत्तेला स्थिरता मिळवून देण्यासाठी दोन्ही मुख्य प्रवाहांना अतिशय कल्पकतेने वापरलं. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माला आश्रय देऊन धम्माचा प्रसार केला, तर पुष्यमित्र शुंगाच्या काळात ब्राह्मण धर्माचं पुनरुज्जीवन झालेलं दिसतं. पुढे हर्षवर्धनाच्या काळात तर कमालीची धार्मिक सहिष्णुता पाहायला मिळते. हे त्यांच्या प्रशासकीय लवचिकतेचं आणि राजकीय शहाणपणाचं खूप मोठं उदाहरण आहे. आता येऊया चौथ्या विभागाकडे, जो आहे गुप्त काळातील सुवर्णयुग. गुप्त साम्राज्याच्या या काळाला अनेक इतिहासकार भारताचं सांस्कृतिक आणि वैज्ञानिक सुवर्णयुग मानतात. पण यामागे नक्की काय कारणं होती ते आपण पाहू.
समुद्रगुप्ताने केलेल्या लष्करी विस्तारामुळे केवळ नवीन प्रदेशच जोडले गेले नाहीत, तर पुढे चंद्रगुप्त दुसरा म्हणजेच विक्रमादित्याच्या काळात आलेल्या प्रचंड संपत्ती आणि सांस्कृतिक भरभराटीचा एक अतिशय भक्कम पायाही तिथेच रचला गेला. म्हणजे लष्करी यश कसं सांस्कृतिक विकासाला चालना देतं हे इथे अगदी स्पष्ट होतं. एक स्थिर आणि संपन्न प्रशासन कसं विज्ञान, कला आणि बौद्धिक प्रगतीला चालना देतं याचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. याच काळात आर्यभट्ट आणि वराहमिहिर यांसारख्या विद्वानांनी गणित आणि खगोलशास्त्रात जगाला थक्क करणारी प्रगती केली. कालिदासाच्या उत्कृष्ट साहित्यकृती आणि व्यापारातील प्रगतीमुळे नाण्यांचा झालेला विकास हे सगळं एका मजबूत अर्थव्यवस्थेमुळेच शक्य झालं होतं. खऱ्या अर्थाने हे भारताचं सुवर्णयुग होतं. आता 5वा टप्पा, दक्षिणेकडील घराणी आणि सागरी व्यापार. उत्तरेकडून आता आपला मोर्चा थेट दक्षिणेकडे वळूया. इथल्या प्रशासनाने आपल्या भौगोलिक परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत सागरी सत्ता आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला कसं प्राधान्य दिलं हे पाहणं खरोखरच अद्भुत आहे. सातवाहन, चोल, पांड्य आणि चेर या दक्षिणेकडील राजघराण्यांनी एक वेगळाच पायंडा पाडला. त्यांनी हे सिद्ध करून दिलं की प्राचीन बंदरे आणि सागरी व्यापाराच्या माध्यमातून मिळवलेलं आर्थिक वर्चस्व हे उत्तरेतल्या जमिनीवरील लष्करी सत्तेइतके शक्तिशाली असू शकतं. राजराज चोलने बांधलेलं भव्य बृहदेश्वर मंदिर असो किंवा आग्नेय आशियापर्यंत पसरलेला त्यांचा व्यापार असो, मोती आणि मसाल्यांचे या व्यापाराने त्यांना प्रचंड आर्थिक ताकद दिली होती. या प्रादेशिक अर्थव्यवस्थांची ताकद पाहायची असेल तर अमरावती आणि नागार्जुनकोंडा येथील बौद्ध स्तूप आणि वास्तू बघा. आणि दुसरीकडे मदुराई आणि केरळमधील मोती आणि मसाल्यांच्या व्यापारातून उभी राहिलेली संगम साहित्यासारखी चळवळ बघा. या प्रादेशिक अर्थव्यवस्थांनी केवळ प्रचंड धार्मिक वास्तूंनाच निधी पुरवला नाही, तर अविश्वसनीय अशा साहित्य चळवळींनाही मोठा आर्थिक पाठबळ दिलं. व्यापार आणि संस्कृतीची काय सुंदर सांगड होती ही. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या 6व्या विभागाकडे, सांस्कृतिक एकतेचा वारसा. हे सगळे विविध प्रशासकीय, धार्मिक आणि आर्थिक धागे एकत्र येऊन एक अद्वितीय आणि एकसंध ऐतिहासिक गुंफण कशी तयार करतात ते आता आपण पाहूया. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे हर्षवर्धनाच्या काळापर्यंत स्थानिक प्रशासनाने एक अतिशय कार्यक्षम आणि प्रमाणबद्ध रचना प्राप्त केली होती. प्रांत, मग जिल्हा आणि शेवटी ग्राम अशी ही उतरंड होती. जरा विचार करा, आपल्या आजच्या आधुनिक प्रशासकीय व्यवस्थेशी ही रचना किती जवळून मिळतीजुळती आहे, होय ना? कोणत्याही विद्यार्थ्यासाठी किंवा इतिहासाच्या अभ्यासकासाठी इथला सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की आज आपण जी भारतीय संस्कृती पाहतो ती या सगळ्यांमधून घडली आहे. मौर्य आणि गुप्तांची उत्तरेकडील केंद्रीकृत प्रशासनाची शिस्त आणि सातवाहन, चोल यांची दक्षिणेकडील प्रचंड आर्थिक समृद्धी या दोन्हींच्या अद्वितीय मिलापातूनच ही एक चिरंतन आणि एकसंध भारतीय सांस्कृतिक ओळख निर्माण झाली आहे.